या विचारपीठावर मी आमंत्रित करतो सन्माननीय रमेश भाऊ मांजुरे काकाजी यांनी या ठिकाणी यावं. मी याच्याही पूर्वी त्यांचं नाव या ठिकाणी अनाऊन्स केलं. या आपण आपला मान या ठिकाणी यायचं आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख होते सन्माननीय रमेशराव मांजुरे यांचं स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतो. डॉक्टर सुशील पाटील यांनी त्यांचं पुष्पगुच्छातून स्वागत करावं. सन्माननीय धनराज वानखडे यांनी सुद्धा या विचारपीठावर यायचं आहे. त्यांचं स्वागत देवेंद्र भाऊ पाटील करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांचं स्वागत या ठिकाणी आटोपलेलं आहे असं मी समजतो आणि ज्यांचं स्वागत राहून गेलं असेल त्यांचं मी मनपूर्वक पुण्याचे स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. ही राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आयोजित केली जाते. त्याचप्रमाणे आपल्या जरूर गावामध्ये जी खंजेरी भजन स्पर्धा आहे ती राज्यस्तराची आहे आणि याचं श्रेय जर जात असेल तर संत गाडगेबाबा देवस्थान यांना. या संत गाडगेबाबा देवस्थान चरुड्याचे विश्वस्त सन्माननीय धनराज वानखडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो देवेंद्रभाऊ पाटील यांनी त्यांचं पुष्पगुच्छातून स्वागत करावं. दरवर्षी या स्पर्धेला 21,001 ते शेवटचं 11वं पारितोषिक 1,001 असं राहतं. याही वर्षी तसंच आहे. आपण याच्यामध्ये बक्षिसाची वाढ सुद्धा करू शकतो पण सध्या तरी नाही. म्हणून ज्या ज्या लोकांनी या स्पर्धेला बक्षिसं दिली त्यांचंही मी या ठिकाणी धन्यवाद देतो. कारण की आपले हात जर या स्पर्धेला लागले नसते तरी स्पर्धा यशस्वी होण्याच्या पायवाटीवर लागली नसती असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जाहीर करतो. कारण की कोणती स्पर्धा म्हटली की त्याला सहकार्य आलं. आता प्रत्येकाला एकच सहकार्य करणं गरजेचं नाही तर ज्याला जे जे जमतं ते सहकार्य करणं म्हणजे काम यशस्वी होतं. ही यशाची पहिली पायरी आहे असं मला वाटते. म्हणून आपण सर्वांनी जे जे सहकार्य केलं त्या यशाच्या भरोशावर सहकार्याच्या भरोशावर आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. म्हणून आपण ही स्पर्धा यशस्वीरित्या दरवर्षी राबवत आहोत. अधिकचा वेळ न घेता या स्पर्धेचे उद्घाटक रिसर्च करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय हरिभक्त पारायण केशवराव बोंडे महाराज ग्रामगीताचार्य चिंचरगव्हाण यांनी या ठिकाणी येऊन या स्पर्धेचं रिसर्च उद्घाटन झालं असं प्रबोधन करावं. चराचरामध्ये अदृश्य रूपाने वास करणारी श्री गुरुदेव शक्ती गेल्या अनेक वर्षांपासून राज्यस्तरीय भजन स्पर्धेचं आयोजन श्री संत गाडगे महाराज मंडळ आणि या ठिकाणी दरवर्षी महाराजांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रम आणि भजन स्पर्धेने त्याची सुरुवात आणि आज सुद्धा या ठिकाणी या भजन स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे. आणि व्यासपीठावरील उद्घाटन प्रसंगी जे अध्यक्ष आहे आमचे पाटील साहेब आणि सर्व आदरणीय मंडळी, भजन स्पर्धा अतिशय महत्वाची आहे. ताला स्वरामध्ये गाण्यासाठी भजन चांगलं गाण्यासाठी अतिशय महत्वाची आहे. व महाराजांनी काही सूचनाही केलेल्या आहे. गायका म्हण गाणे अपुले मोकळे शब्द उमटू दे खुले. पहिले मग म्हटलं अर्थ अगोदर तुलाच कळू दे. कधी कधी अर्थाकडे लक्ष नसल्यामुळे स्पर्धेनं आम्ही पुढे गेलो पण ज्या भजनांनी आमचं जीवनमान आम्हाला उंचवायचं आहे कधी कधी तिकडे दुर्लक्ष होते. व महाराज म्हणतात अर्थ अगोदर तुलाच कळू दे मन तन्मयतेने उसळू दे डोलू दे जशी बहरली फुले. आणि महाराजांनी सूचना सुद्धा केलेली आहे. तुकडोजी महाराजांनी जी जनजागृती केलेली एवढं मोठं कार्य ते भजनांनी केलेलं आहे. भजन हे जनजागृतीचं फार मोठं साधन आहे.
आणि त्यांनी ग्रामगीतेत लिहून ठेवलं की जनजागृती झाल्याविनो न संपेल गावाचे देशाचे दैन्य, दृष्टी येता लोकांशी दुर्जन मेळ करू शके. आणि जनजागृतीसाठी भजनाचं साधन फार मोठं महत्वाचं आहे. आणि महाराजांची भजनांची कला एवढी जबरदस्त होती. तुकडोजी महाराज जपानला विश्व धर्म परिषदेमध्ये गेले. वास्तविक पाहतात ते सर्व राष्ट्राचे लोक इंग्रजीचे जाणकार होते, पण महाराज हिंदीमध्ये महाराजांनी भजन म्हटलं. काय हर देश में तू हर भेष में तू तेरे नाम अनेक तू एकही आहे. या एका भजनांनी विश्व धर्म परिषद महाराजांनी गाजवली. आणि हे भजन जर सर्व महाराष्ट्र आपल्या देशातल्याच नाही जगातल्या लोकांनी जर या भजनाच्या अर्थाकडे लक्ष दिलं, तेरे नाम अनेक तू एकही आहे. आणि म्हणून जगाचा जो आमचा सर्व आम्ही ज्याला मानतो तो सर्वांचा एक आहे. ज्यावेळेस चीनचं आणि पाकिस्तानचं युद्ध होतं, चीनचं आणि भारताचं युद्ध, पाकिस्तानचं नव्हे, आज तो कोणी एखादा भागवतकार एखादा कोणी जाण्यासाठी तयार नाही हे युद्धाच्या बॉर्डरवर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी राष्ट्रसंतांनी भजन केलं. आओ चिनियो मैदान में देखो हिंद का हाथ तैयार हुआ है हिंद तुम्हारे साथ. अरे भारत से टकराओगे तो मिट्टी में मिल जाओगे. ही महाराजांची भजनांची ताकद होती. ज्या वेळेस इंग्रजाच्या गुलामगिरीमध्ये आमचा देश होता, तुकडोजी महाराजांनी एवढी भजनांनी क्रांती केली. तुकडोजी महाराजांना 100 दिवस जेलमध्ये राहावं लागलं, नागपूरच्या आणि रायपूरच्या. महाराजांची भजन झाड झडूले शस्त्र बनेगी भक्त बनेगी सेना, पत्थर सारे बॉम्ब बनेगी नाव लगेगी किनारी आते नाथ हमारे. ही महाराजांची भजनांची जादू होती. आणि एवढंच नव्हे, तुकडोजी महाराजांची जी भजन आहे त्यावेळेस जे काही सिनेमाच्या चाली होत्या त्या चालीवर महाराजांनी भजन गायलेले आहे. कधी कधी ते भजन होतं सारी सारी रात तेरी याद सतावे. तुकडोजी महाराजांनी ऐकलं की लगत घडी घडी मनी तुझे नाम जपावे. एकदा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरला आश्रम मध्ये जात असताना कॉलेजचे नौजवान तरुण त्यावेळेस त्या तरुणींना पाहून गाणं म्हणत होते. ते गाणं महाराजांनी ऐकलं. ते गाणं असं होतं की तेरी प्यारी प्यारी सूरत पर किसी की नजर ना लगे चष्मे बद्दू. तुकडोजी महाराजांनी लगेच त्या ठिकाणी भजन लिहिलं, मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे. अरे तू सुन, चरित्र भारत काय धन विशाल भारत काय मन, कहता तुकड्या नया जमाना नवनिर्माण करेंगे हम. त्या भजनामध्ये विश्लेषण केलं महाराजांनी. हमारे देश के नौजवान लड़के अगर प्यारी प्यारी सूरत का गाना बोलेंगे तो इस देश के रक्षण का गाना कौन है, मरे हुए बुड्ढे बोलेंगे. अरे देश का रक्षण जिसको करना है वो तो प्यारी प्यारी सूरत बोलने लग गए. आणि एवढं मोठे महाराजांची भजनांची ताकद होती. तुकडोजी महाराजांचं भजन वाघ ऐकत होते. वाघ हो, केवढी मोठी ताकद महाराज त्यांनी लिहून ठेवलं ग्रामगीतेत. हिरण्य कश्यपूची नामाची चिळ परी नारदाच्या भजनाची ओढ ऐशा भजनाची गोड नागही शांत होती. भजन साधन मामूली नाही आहे. सुंदर भजन भक्ती का घर आहे नाही रमते उसमें. भजन हे भक्तीचं घर आहे. भजनांनी आपल्याला आपला उद्धार करायचा आहे. यासाठी भजन एवढं मोठं ताकदवान भजन आहे. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ती भजनाची परंपरा एवढी चालवली. मी सांगत होतो की आज मोजरीला जेवढी यात्रा भरते तेवढी गोंदोड्याला यात्रा भरते. कदाचित काही लोक आपल्याकडे जे गेलेले आहेत, गोंदोड्याला महाराज त्या तपोभूमी आहे महाराजांची. त्या तपोभूमीमध्ये महाराजांनी जी साधना केली त्या गोंदोड्याच्या गुंफेमध्ये महाराज राहायचे. आणि आमचे देव बाबा म्हणून काही लोकांनी खाट नेऊन टाकली. महाराज फिरायला गेले आणि आराम करण्यासाठी आले तर वाघ खाटी खाली येऊन झोपला. महाराज झोपले, घोरण्याचा आवाज आला. महाराजांनी पाहिलं की वाघ आहे आणि वाघ खाली आहे, वर महाराज झोपले. एखादा विंचू घरी निघाला तर आपल्याला झोप लागत नाही. पहाटे महाराजांचं भजन सुरू झालं
आणि वाघ पुढे जाऊन बसला 10 फुटावर. महाराजांचं भजन ऐकण्यासाठी तो महाराजांचा मित्र बनला. महाराजांना लिहून टाकलं मेरी जीवन यात्रामध्ये, अजी शेर था वही पास में मैं भी सो गया जाकर वहां, मालूम नहीं था फिर दिखा मैंने उसे वाह किया. दोनों भी अपने भजन में लीन थे, तल्लीन थे, मरने को हम तैयार थे मगर बीच में भगवान थे. ही भजनाची एवढी मोठी ताकद आहे. स्पर्धेमध्ये गाणारे लोक, माझ्या गावच्या पोलीस पाटलाकडे भजन होतं आणि मी गेलो आणि ते स्पर्धेचे गाणारे असं भजन जोशात आलं. ते भजन म्हटलं, अग्नी भडकला युद्धाचा तू आळशी होऊन बसे, अरे तरुण असोनी रक्त नवसळे नौजवान तुझं मना कसे. जोशात भजन आलं आणि त्या उंदरावर माजरीनं झडप घातली आणि त्या उंदरानं उडी घेतली खाली. त्याला वाटलं आता अग्नी भडकलाय, वाचून कोण. जो अग्नी भडकला भजन म्हणणारा म्हातारा होता, तो धोतरवाला होता, त्याच्यात उंदीर घुसला. त्याच्यात उंदीर घुसल्याबरोबर सारे भजनवाले घर सोडून बाहेर पळाले. म्हटलं एवढ्या जोशात भडकलेला अग्नी एका उंदरानं शांत केला काय. आणि आचार्य अत्रे महाराजांचं भजन कसं होतं, मोठे आचार्य अत्रे म्हणजे साहित्यिक. महाराजांचं भजन मुंबईला भाईखेड्याला भजन होतं. वामनराव गावंडे त्या ठिकाणी महाराजाला त्यावेळेस अत्रेला म्हणायचे की तुम्ही महाराजांचं भजन ऐकलं पाहिजे. अत्रेंचा त्यावेळेस जास्त कुणी भोंदूगिरीवर विश्वासच नव्हता. त्यांना वाटलं कोणीतरी हा भोंदू साधू आहे आणि गावंडेजी भजन ऐकायला गेले. पण अत्रेंनी सांगितलं की जर महाराज आपल्या प्रेसमध्येच येत असेल तर इथं बोलवून घ्या. आणि गावंडेजींनी महाराजांना विनंती केली की महाराज तुम्हाला अत्रेजीनं बोलावलेलं आहे. आणि महाराज आले. ज्या वेळेस अत्रेनं महाराजाला पाहिलं, नजरानजर झाली. महाराजांच्या नजरेमध्ये एवढे तेज होतं की मोठे मोठे थंडे होत होते. हे तेज महाराजांच्या नजरेमध्ये होतं. आणि भजन सुरू होण्याच्या आधी महाराज म्हणायला लागले अत्रेला की अत्रे साहेब भजन जुनं म्हणू की नवीन लिहू. म्हणजे यांचा कुठेतरी संशय होता की कोणीतरी भजन लिहितो आणि तुकड्यादास गातो. तुकडं त्यांनी सांगितलं की भजन आता तुम्ही नवीन लिहा. त्यांनी विषय सांगा कोणता. त्यांनी सांगितलं भवानीवर लिहा. तिथंच भजन लिहिलं आणि महाराजांनी भजन गायलं. होता होता एवढी मंडळी त्या ठिकाणी गोळा झाली की त्या ठिकाणी नवीन व्यासपीठ तयार करावं लागलं भजनासाठी. ही भजनाची ताकद होती. आता हे भजन मंडळ येऊन राहिले आमचे डोंगरे दादा, फार मोठ्या त्यांनी आमच्या महाराष्ट्र गाजवलेला आहे. मी यासाठी सांगून राहिलेलो आहोत की महाराजांची जी ताकद भजनाची होती. आणि आता आपल्याला एकच करायचं आहे की स्पर्धेमध्ये जे आपण भजन गातो त्याबरोबरच आता त्या भजनाच्या अर्थाकडे ओढून आपल्याला कुठेतरी आमच्या जीवनामध्ये बदल करायचा आहे. कधी कधी आम्ही ऐकतो की मोठे हात करू करू म्हणतात झाला गर्क कसा व्यसना. पाहिलं तर कधी कधी जास्त भजन स्पर्धावाली गर्क झालेले आहे. आणि म्हणून याचा लाभ आमच्या जीवनात आम्हाला घ्यायचा आहे. असो या ठिकाणी आता भजन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आमचे पाटील दादा आले, आमच्या राजुऱ्याला राहत होते तेव्हापासून माझी ओळख आहे. आणि फार मोठं कार्य द्यायचं आहे की आपले जे सर्व भजन आहे ते युट्यूबवर टाकतात आणि आपल्याला ऐकायला मिळतं. आणि म्हणून या ठिकाणी मी माझ्या शब्दाला विराम देतो. जय गुरु.